ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि वसतिगृह योजना, तर या संपूर्ण जेही विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये नेमकी कोणती अपडेट आली आहे तुम्ही बघू शकता। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरीही ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरावे, कारण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमचा वसतिगृहाचा फॉर्म किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना रिन्यूअल नवीन फॉर्म संपूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर बघू शकता यामध्ये अशा प्रकारे एक पत्र देण्यात आलेलं आहे, यामध्ये संपूर्ण माहिती सुद्धा उपलब्ध आहे। आपण डायरेक्टली बघणार आहे तो म्हणजे टाइम टेबल। तर टाइम टेबल मध्ये बघू शकता शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यासाठी सन 2025 साठी वसतिगृह, पंडित दीनदयाळ स्वयं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम अर्ज करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे। ज्याही ठिकाणी ज्याही जिल्ह्याला वसतिगृह आहे त्या ठिकाणचा पहिला टाइम टेबल बघू शकता। यामध्ये 19 तारीख ते 29 तारीख म्हणजे 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, कारण या अगोदरची तारीख होती 18 तारीख होती, त्यानंतर आपल्यापर्यंत अपडेट आलेली नाही, आता आपल्याला ही अपडेट मिळाली आहे। तर 10 दिवस तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकता राहिलेले संपूर्ण विद्यार्थी। त्यानंतर बाकीचे सुद्धा अपडेट यामध्ये दिलेली आहे, जसे की निवड यादी वगैरे कधी लागणार आहे। यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ती ते टिप दिलेली आहे, इथे काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही। शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ स्वयं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील। याचा अर्थ असा आहे की जेवढे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल, DSY असेल, या विद्यार्थ्यांना भरायचा आहे तो म्हणजे वसतिगृहाचा फॉर्म। जर वसतिगृहाला तुमचा नंबर लागला नाही तरच तुमचा फॉर्म ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा पंडित दीनदयाळ स्वयं योजना यामध्ये ट्रान्सफर केल्या जाणार, अशाबद्दलची यामध्ये माहिती दिलेली आहे। तरी या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या वसतिगृह किंवा जेही तुमचं OBC डिपार्टमेंटचं ऑफिस आहे तिथून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। तक्ता नंबर 2 टाइम टेबल बघा। शासकीय वसतिगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यांसाठी पंडित दीनदयाळ स्वयं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे वेळापत्रक। समजा कोणते जे जिल्हे असेल महाराष्ट्रामध्ये, कोणत्या जिल्ह्याला जर वसतिगृह उपलब्ध नसेल तर ते विद्यार्थी डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरू शकतात किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा फॉर्म भरू शकतात। त्यांचा टाइम टेबल सुद्धा सेम आहे, 29 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह उपलब्ध नसेल तर, उपलब्ध जर असेल तर तुम्हाला अगोदर वसतिगृहाचा फॉर्म भरायचा, जर वसतिगृहाला नंबर लागला नाही तो फॉर्म तुमचा ट्रान्सफर केला जाणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा जे विद्यार्थी NTD मध्ये धनगर वगैरे असेल त्यांचा स्वयं योजनेमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। आणि बाकीचा टाइम टेबल सुद्धा या वेळेनुसार याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। तर अशाबद्दलची अपडेट आहे। तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा। या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, आपल्याला जर माहिती असेल तर तुम्हाला त्या कमेंट्सवर उत्तर दिलं जाणार। आणि बाकी जर अपडेट पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही जवळच्या ऑफिस वसतिगृहाला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। आणि यामध्ये अजून एक अशी माहिती आहे की जे रिन्युअल फॉर्म आहे, जसे की यामध्ये सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, थर्ड इयरचा विद्यार्थी आहे, मागच्या वर्षी फॉर्म भरलेला नाही आहे, यावर्षी भरता येणार का, जसे की स्वाधारमध्ये भरता येते यामध्ये सुद्धा भरता येणार का, तर याबद्दलची अपडेट नाही आहे। कारण काही जिल्ह्याचे जे ऑफिस आहे त्यांनी हो म्हटलं, काही जिल्ह्याच्या ऑफिसनी नाही म्हटलं। त्यामुळे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल रिन्युअलमध्ये तर तुम्ही ऑफिसकडून कन्फर्म करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा, कारण की तुम्ही यासाठी जे डॉक्युमेंट्स बनवणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही बनवूनच्या अगोदर तुम्ही पहिले इन्फॉर्मेशन घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा, कारण डॉक्युमेंट्स बनवणं हे काही सोपं नाही आहे, तुम्हाला शेतूमध्ये जाऊन पैसे सुद्धा खर्च करावे लागणार। तर अशाबद्दलची अपडेट आहे। तरी ज्यांची फॉर्म भरायचे आहे त्यांनी 29 तारखेपर्यंत फॉर्म भरा। पुढील अपडेट जी येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।